मित्रांनो, कोण म्हणतं राजस्थानमध्ये पाऊस पडत नाही? आज राजस्थानच्या रस्त्यावर पाऊस आणि प्रवासाचा थोडा अद्भुत अनुभव सुरू होता. आज पाहिलं, जशी इथली माणसं जास्त ओझी वाहतात, तशाच इथल्या गाड्याही जास्त ओझ्या वाहतात. थोड्या वेळाने एका ढाब्यावर थांबलो. गरमागरम चहा आणि पराठे हातात घेतल्यावर मन आनंदाने भरलं. गरम चहा, पराठे आणि थंडीची राईड हे क्षण आयुष्यभर आठवणीत राहतील. राईड पुन्हा सुरू केली. पाऊस थोडा थांबला, पण थंडी वाढत होती. हवेतल्या बदलाप्रमाणे रस्त्यावरील दृश्यही बदलत होते. प्रत्येक वळण एक नवीन अनुभव देत होता. तसा दिवस मावळत गेला. आम्ही राईड थांबवली आणि एका स्थानिक दुकानदाराला विचारलं, इथे रात्री राहण्यासाठी काही ठिकाण आहे का? त्याने हसत हसत सांगितलं, माझ्या स्टोअरमध्ये राहा. रात्री आम्हाला एका भल्या माणसाने मित्रांनो, फक्त घराबाहेर पडा. जगात अजूनही खूप चांगले लोक आहेत जे मदत करण्यासाठी तयार आहेत. मित्रांनो, हे क्षण खरी मानवता शिकवतात. आपण हायवेच्या बाजूला तर रस्ता नाही, अनुभव आणि लोकांची मदतही आहे. त्या भल्या माणसाने तिथे जवळच्याच एका ढाब्याचं सजेशन दिलं. तिथे उत्तम जेवण भेटेल. आम्ही सगळे मित्र त्या ढाब्यावर गेलो. दाल, भात, पराठा मस्तपैकी जेवलो आणि नंतर स्टोअरमध्ये झोपायला आलो. रात्री स्टोअरमध्ये झोपलो, पण पुढच्या दिवशी एक मोठं चॅलेंज आपली वाट पाहत होती. मित्रांनो, उद्या तुम्हाला सांगतो काय झाले.